मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. भौगोलिक स्पष्टीकरण. सुरेशच्या गावाजवळ कारखाना सुरू झाल्यामुळे गावातील लोकांच्या व्यवसायात बदल होऊ लागलेला तुमच्या लक्षात येईल. कामानिमित्त परगावाहून अनेक लोक गावात येऊन राहू लागतात. त्याचबरोबर वाहतूक सुविधा, उपाहारगृह, खानावळ, किरकोळ विक्रीची दुकाने, वैद्यकीय सेवा, शाळा इत्यादी सुविधांमुळे गावाच्या मूळ स्वरूपात बदल होत जातो. आपल्या देशाचा विचार केल्यास शेती हा ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय आहे. शेती व शेतीला पूरक व्यवसाय ग्रामीण भागात पूर्वापार केले जातात. परंतु आता वेगवेगळे उद्योगधंदे ग्रामीण भागात सुरू होत आहेत. उदाहरणार्थ कारखाने, गिरण्या, ऊर्जा प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प इत्यादी. त्यामुळे स्थानिक तसेच आजूबाजूच्या प्रदेशातील लोक कामासाठी येऊ लागल्यामुळे गावच्या लोकसंख्येत वाढ होते. या लोकांना विविध सेवा व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी इतर सेवा व्यवसाय विकसित होतात. उदाहरणार्थ स्वास्थ्य, खानपान, रुग्णालय, मनोरंजन इत्यादी. परिणामतः गावाचा विस्तार वाढत जातो. पूर्वीच्या गावाचे स्वरूप बदलत जाते. गावांमधील सार्वजनिक सेवा पुरविणाऱ्या व्यवस्थेत बदल होऊन ग्रामपंचायतीऐवजी नगरपरिषद किंवा नगरपालिका उदयास येते. विविध मूलभूत सार्वजनिक सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे काम या व्यवस्थेला करावे लागते. उदाहरणार्थ पेयजल, रस्ते, वाहतूक व सांडपाण्याची व्यवस्था, रस्त्यावरील दिवे, याशिवाय नगर नियोजन, करमणुकीची साधने, प्रेक्षणीय स्थळे, उद्याने इत्यादी सुविधा देखील विकसित कराव्या लागतात. पर्यायाने गावाचे रूपांतर शहरात, नगरात होते. भारतीय जनगणना कार्यालयाने नगरांच्या संदर्भाने 1961 साली खालीलप्रमाणे निकष ठरवले आहेत. ज्या वस्तीतील काम करणाऱ्या पुरुषांपैकी 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात असतील अशा वस्तीस नागरी वस्ती समजावे. वस्तीची लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त असावी. वस्तीच्या लोकसंख्येची कमीत कमी घनता दर चौरस किमीला 400 इतकी असावी. भौगोलिक स्पष्टीकरण. भारतातील नागरीकरणाचा विचार करता सन 1961 ते 2011 पर्यंत नागरी वस्तीतील लोकसंख्या सातत्याने वाढलेली आहे. सन 1961 ते सन 1981 पर्यंत नागरी लोकसंख्येची वाढ साधारणतः 5.55% होती. परंतु सन 1981 ते सन 2011 पर्यंत ही वाढ 13.73% पोहोचल्याचे आढळते. याचा अर्थ भारतातील नागरी लोकसंख्येची वाढ झपाट्याने होत आहे. नागरीकरण अनेक कारणामुळे होत असते. त्यापैकी काही प्रमुख कारणे आपण अभ्यासूया. औद्योगिकीकरण. एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला सहाय्यभूत ठरणारा घटक आहे. उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात. त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. 19व्या शतकादरम्यान मुंबई शहराची वाढ झपाट्याने झाली, कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कापड गिरणी उद्योग सुरू झाला. त्यामुळे मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकरणामुळे व नागरीकरणामुळे मुंबई महानगराचा भाग झाली. व्यापार. एखाद्या प्रदेशातील ठिकाण मालाची ने-आण, चढ-उतार व साठवणूक यांसाठी अनुकूल असते. अशा ठिकाणी व्यापार व त्या अनुषंगाने इतर सेवांची वाढ होते. उदाहरणार्थ व्यापारी संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृह इत्यादी. या सेवांबरोबरच अशा ठिकाणी रस्ते, उपहारगृहे, निवास इत्यादी बाबीही वाढीस लागतात. भारतातील नागपूर शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे. हे शहर व्यापाराच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे तेथे नागरीकरण वाढत गेले. यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान. यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान यांचे अनेक फायदे विविध क्षेत्रात पाहायला मिळतात. नागरीकरणासाठी देखील हे दोन्ही घटक सहाय्यभूत ठरतात. गेल्या काही दशकांत शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, तसेच यांत्रिकीकरण वाढले आहे. ग्रामीण भागातील शेतीही आता मोठ्या प्रमाणावर यंत्रांच्या सहाय्याने केली जाते. त्यामुळे शेतीतील मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले. हा कामकरी वर्ग कामधंद्यांच्या शोधात शहराकडे स्थलांतरित झाला. परिणामी नागरी लोकसंख्या वाढू लागली आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून
प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. वाहतूक व संदेशवहन, रस्ते, लोहमार्ग इत्यादी वाहतुकीच्या सोयींचा ज्या भागात विकास होतो त्या भागातील छोट्या छोट्या वस्त्या व गावांचे नागरीकरण वेगाने घडून येते. उदाहरणार्थ, कोकण रेल्वे विकसित झाल्यावर या मार्गाच्या सान्निध्यात असलेल्या सावर्डे जिल्हा रत्नागिरीसारख्या अनेक गावांचे नागरीकरण होऊ लागले आहे. महत्त्वाचे लोहमार्ग एकत्र आल्यामुळे भुसावळचा जिल्हा जळगाव विकास झपाट्याने झाला आहे. स्थलांतर स्थलांतर हा नागरिकीकरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. हे स्थलांतर अल्पकालीन, दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपाचे असते. स्थलांतर हे प्रामुख्याने एका ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागाकडे किंवा ग्रामीण भागाकडून शहराकडे होत असते. उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे देखील शहरातील स्थलांतरित लोकांची संख्या वाढू लागली आहे. उदाहरणार्थ, भारताच्या विविध भागातून पुणे, मुंबई या ठिकाणी होणारे स्थलांतर. नागरीकरणाचे परिणाम. नागरीकरणामुळे प्रदेशाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलते. भूमी उपयोजनामध्ये हा बदल विशेषतः जाणवतो. जसे पूर्वी शेतीखाली असलेली जमीन कारखानदारी व निवासी क्षेत्रात रूपांतरित होते. नागरीकरणामुळे अनेक प्रकारचे फायदे होतात, त्याचप्रमाणे समस्याही निर्माण होतात. नागरीकरणाचे फायदे. सामाजिक एकोपा. नागरीकरणामुळे द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायांमध्ये वाढ होते. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढते. या प्रदेशांचा विकास झपाट्याने होतो. वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक रूढी परंपरांची देवाणघेवाण होत असते. यातूनच सामाजिक एकोपा निर्माण होतो. आधुनिकीकरण. विविध प्रदेशातून लोकांचे स्थलांतर होत असते. त्यांच्याजवळील ज्ञान, कौशल्य व माहितीची देवाणघेवाण सुलभपणे होते. अद्ययावत माहिती तसेच साहित्य यांचा लाभ सर्वप्रथम अशा प्रदेशांना होत असतो. उद्योगधंदे व व्यवसायासंदर्भात अनेक नवीन प्रकल्प या प्रदेशात विकसित होताना दिसतात. नागरी वस्तीला नवनवीन कल्पना, अद्ययावत माहिती व तंत्रज्ञानयुक्त सोयीसुविधांचा फायदा प्रथम मिळतो. त्यामुळे राहणीमानाचा दर्जा उंचावतो. सोयीसुविधा. नागरी वस्तीमध्ये अनेक सोयीसुविधा विकसित होतात. वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय, अग्निशामक दल इत्यादी सोयी अत्यंत महत्त्वाच्या असतात. चांगल्या दर्जाच्या वाहतुकीच्या सोयींमुळे प्रवासामधील सुलभता वाढते. याचा चांगला परिणाम मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादींवर होताना दिसतो. शिक्षणाच्या सेवा देखील नागरी भागांमध्ये चांगल्या विकसित झालेल्या आढळतात. विशेषतः उच्च शिक्षणाच्या सोयींमुळे इतर ठिकाणाहून अनेक विद्यार्थी नागरी भागात येतात. उदाहरणार्थ, पुणे शहर. वैद्यकीय सोयी देखील नागरी भागात चांगल्या विकसित झालेल्या असतात. या सोयींचा लाभ घेण्यासाठी इतर भागातून अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक नगरांमध्ये काही कालावधीसाठी वास्तव्यास येतात. नागरीकरणाच्या समस्या. झोपडपट्टी. नागरीकरणामुळे शहरांमधील लोकसंख्या झपाट्याने वाढते. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात शहरामध्ये निवास व्यवस्था वाढत नाही. बहुतांशी स्थलांतरित हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. त्यांना शहरातील निवासस्थाने परवडत नाही. स्थलांतरित होणारे बहुतेक लोक रोजगारानिमित्त शहरात येतात, परंतु सर्वांना रोजगार मिळतोच असे नाही. त्यामुळे अनेक लोकांचे उत्पन्न कमी असते. असे लोक शहरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर तात्पुरती व कच्च्या स्वरूपाची घरे बांधतात. ही घरे बहुधा अनधिकृत असतात. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सोयीसुविधा मिळत नाहीत. तेथे घरांची घनता खूप जास्त असते. रस्ते अरुंद असतात. मूलभूत सुविधांचा अभाव असतो. अशा झोपडपट्ट्या अनिर्बंधपणे वाढत असतात. त्यामुळे सामाजिक आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. वाहतुकीची कोंडी. शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने शहरांच्या बाह्यवर्ती भागात व उपनगरात अनेक लोक निवास करतात. शहराच्या केंद्रवर्ती भागात व्यवसाय, उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण इत्यादींसाठी रोज उपनगरातून लोकांची ये जा सुरू असते. सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशा उपलब्ध नसल्यास खाजगी वाहनांची गर्दी वाढते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते व प्रवासात बराच वेळ जातो. प्रदूषण. प्रदूषण ही शहरांमधील एक जटिल समस्या आहे. त्याचा नागरी जीवनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. यात वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण पाहायला मिळते. शहरांचा वाढता विकास, सोयीसुविधांचा तुटवडा तसेच नियमांचे उल्लंघन यामुळे प्रदूषण ही एक गंभीर समस्या होते. शहरांची जशी वाढ होते तशी प्रदूषणात देखील वाढ होते. गुन्हेगारी.
स्थलांतरित लोकसंख्यांपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे अवैध मार्गांचा वापर करून अनेक वेळा पैसे कमवले जातात. त्यातून शहरांमध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते. चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खून इत्यादी स्वरूपाचे गुन्हे शहरात होताना आढळतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर बनतात. पोलीस व न्याय यंत्रणेवरील ताण वाढतो. वर उल्लेखलेल्या समस्यांव्यतिरिक्त जागांच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ, गटांमधील संघर्ष यामुळे शहरातील ताणतणाव वाढतात. परिणामी शहराचे सामाजिक ऐक्य बिघडू शकते. माहीत आहे का तुम्हाला, विकसित नगरांना माहिती संप्रेषण तंत्र वापरून अद्ययावत करण्यासाठी आणि शहरातील मालमत्तेचे व्यवस्थापन जास्तीत जास्त सुलभतेने हाताळण्यासाठी स्मार्ट सिटी योजना आकारात आली. या योजनेचा मुख्य उद्देश माहिती संप्रेषणाद्वारे शहरातील विविध घटकांची माहिती गोळा करून त्याद्वारे शहरांचा नियोजनबद्ध विकास करणे असा आहे. याचा उपयोग शहरातील वाहतूक व संपर्क यंत्रणा जास्त सक्षम करण्यासाठी होईल. अत्यावश्यक वेळेस किंवा आपत्कालीन स्थितीत यंत्रणांना वेळेत प्रतिसाद देणे इत्यादीचा यात समावेश आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्रकरण 11, वाहतूक व संदेशवहन. भौगोलिक स्पष्टीकरण. प्रवास किंवा मालाची वाहतूक करताना आपल्याला अनेक बाबींचा विचार करावा लागतो. हे तुमच्या लक्षात आले असेल. प्रवासासाठी विविध मार्ग व साधने उपलब्ध असल्यावर त्या पर्यायांचा विचार आपल्याला करता येतो. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग, नळमार्ग इत्यादी मार्गांद्वारे वाहतूक करता येते. वाहतुकीचे मार्ग व साधनांची निवड करताना पुढील बाबी विचारात घ्याव्या लागतात. अंतर, प्राकृतिक रचना, मार्ग व साधने, बाजारपेठ, हवामान, वस्तू, वेळ, खर्च, कालावधी. वरील बाबी विचारात घेऊन प्रवास किंवा वाहतूक केल्यास आपला वेळ व खर्च वाचू शकतो. प्रवास आरामदायी होऊ शकतो. मालाचे नुकसान न होता वाहतूक करता येते. ग्राहकाला द्यावी लागणारी मालाची किंमत केवळ उत्पादन खर्चावर न ठरता उत्पादन खर्च व वाहतूक खर्च यांच्यावर ठरते. मालाची वाहतूक जलद, सुरक्षितपणे होणे आवश्यक असते. वाहतूक आर्थिकदृष्ट्या परवडल्याने मालाची किंमत कमी राखता येते. वाहतूक ही एक पायाभूत सुविधा आहे. वाहतूक व्यवस्थेतील विकास हे देशाच्या किंवा प्रदेशाच्या विकासाचे एक मानक मानले जाते. वाहतूक व्यवस्थेत सुधारणांमुळे प्रदेशात मालाची व प्रवाशांची चलन क्षमता वाढते. तसेच उद्योगधंदे आणि बाजारपेठा यांचा विकास होतो. आर्थिक विकासाला गती प्राप्त होते. दरडोई उत्पन्न व स्थूल देशांतर्गत उत्पादन यामध्येही वाढ होते. नकाशा वाचन करताना आपल्याला वाहतुकीच्या मार्गांचे आकृतिबंध सहजपणे पाहता येतात. काही ठिकाणी वाहतुकीच्या मार्गांचे गडद जाळे तर काही ठिकाणी विरळ जाळे या स्वरूपात वितरण दिसते. काही भागात तर वाहतुकीचे जाळे उपलब्ध नसल्याचे आढळते. एखादा प्रदेश वाहतुकीच्या मार्गापासून कोणत्या कारणामुळे वंचित राहतो, कोणत्या कारणांमुळे वाहतुकीचे दाट जाळे निर्माण होते, असे अनेक प्रश्न आपल्याला पडू शकतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रदेशाच्या वाहतुकीच्या नकाशासोबत त्या प्रदेशाचा प्राकृतिक नकाशासुद्धा घ्यावा लागतो. या दोन्ही नकाशांचे एकत्रित वाचन केल्यावर या प्रश्नांची उत्तरे सापडतात. भौगोलिक स्पष्टीकरण. सातारा जिल्ह्याची प्राकृतिक रचना, प्रमुख रस्ते व लोहमार्ग नकाशा एकत्रित असल्यास खालील बाबी सहज लक्षात येतील. सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील बाजू सह्याद्री व त्याच्या उपशाखांनी म्हणजेच जास्त उंचीच्या भूप्रदेशांनी व्याप्त आहेत. तेथील भूरचना चढ उताराची आहे. याच परिसरात कोयना धरणाचा शिवसागर हा विस्तीर्ण जलाशय पसरलेला आहे. जिल्ह्याचा मध्य व पूर्वेकडील भाग त्या मानाने कमी व मध्यम उंचीचा आहे. प्राकृतिक रचनेचा विचार करता सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात वाहतुकीच्या मार्गांचे जाळे विरळ आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात वाहतुकीच्या मार्गांची घनता मध्यम स्वरूपाची आहे. त्या मानाने जिल्ह्याच्या मध्य भागांमध्ये त्यांची घनता जास्त आहे. तुमच्या असंही लक्षात येईल की या मार्गातून एक राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्ग गेलेला आहे. या महामार्गाला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांचे जाळे दिसते. यावरून प्राकृतिक रचनेचा म्हणजेच डोंगर, दऱ्या, नद्या इत्यादींचा परिणाम प्रदेशातील वाहतुकीच्या मार्गांवर, विकासावर होतो
हे तुमच्या लक्षात येईल. वाहतुकीच्या मार्गांचा व प्राकृतिक रचनेचा सहसंबंध असतो. प्राकृतिक रचनेच्या अभ्यासामुळे प्रदेशाची सुगमता व दुर्गमता लक्षात येते. मैदानी सखल प्रदेशात वाहतुकीच्या मार्गांच्या सोयी चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात. त्या मानाने उंच सखल प्रदेशात त्यांच्या विकासावर मर्यादा येतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. वाहतुकीचे महत्त्व, व्यापार विस्तार व जाळे, जलद औद्योगिकरण, रोजगार संधीची उपलब्धता, क्षेत्रीय दुवा, स्थल उपयोगिता, दुर्मिळतेवर मात, प्रादेशिक असमतोल घट, पर्यटन विकास. माहीत आहे का तुम्हाला? हरित मार्ग, ग्रीन कॉरिडॉर. काही वेळेस मृत व्यक्तीने अवयवदान केलेले असते. अशा वेळेस दात्याच्या ठिकाणापासून गरजूपर्यंत असे अवयव तातडीने पोहोचणे आवश्यक असते. अवयवांची वाहतूक करण्याच्या काळात सर्व प्रकारचे मार्ग विनाअडथळा उपलब्ध करून देण्यात येतात. याला हरित मार्ग म्हणतात. यामुळे अवयवांची वाहतूक जलद गतीने होऊन याचकाचे प्राण वाचू शकतात. माहीत आहे का तुम्हाला? रोरो वाहतूक, लोहमार्गाने एका स्थानकापासून दुसऱ्या स्थानकापर्यंत वाहतूक करता येते. महामार्गावर मोठ्या प्रमाणात माल वाहतूक होत असते. ट्रकने होणारी माल वाहतूक ही लोहमार्गाने होणाऱ्या वाहतुकीपेक्षा खर्चिक असते. यावर उपाय म्हणून रोरो वाहतूक पद्धत वापरण्यास भारतात सुरुवात झाली आहे. या पद्धतीत मालाने भरलेले ट्रक मालगाडीवर चढवून लोहमार्गाने इच्छित स्थानापर्यंत नेण्यात येते. तेथून पुढे हे ट्रक माल जिथे उतरवायचा आहे तिथपर्यंत घेऊन जातात. गंतव्यस्थानापर्यंतचा प्रवास लोहमार्गाने केल्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो. यामुळे ट्रकच्या वाहतुकीमुळे होणारा इंधनाचा खर्च व प्रदूषणही टाळता येऊ लागले आहे. रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात प्रथम कोकण रेल्वे मार्गावर झाली. संदेशवहन वाहतुकीप्रमाणेच संदेशवहन ही एक पायाभूत सुविधा आहे. आधुनिक काळात संदेशवहन किंवा माहितीची देवाणघेवाण ही सुद्धा एक महत्त्वाची बाब मानली जाते. आजच्या आधुनिक युगात कृत्रिम उपग्रह हे संदेशवहनाचे अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी साधन आहे. मोबाईलवर संदेशांचे आदान प्रदान होणे, दूरचित्रवाणी संचावर कार्यक्रम दिसणे, हवामानासंदर्भात अद्ययावत माहिती मिळणे इत्यादी गोष्टी कृत्रिम उपग्रहाद्वारे एकाच वेळेस करणे शक्य झाले आहे. सुदूर संवेदन तंत्राच्या सहाय्याने मिळवलेल्या उपग्रह प्रतिमांचा उपयोग भूपृष्ठावरील साधनसंपत्तीचा अभ्यास व प्रादेशिक नियोजन करण्यासाठी होतो. आंतरजाल व सामाजिक माध्यमांच्या युगात या सर्वांना व्यवस्थेचा वापर करावा लागतो. भारत सरकार ऑनलाईन ट्रेडिंग, पेमेंट, मनी ट्रान्सफर इत्यादी पुरस्कार करत आहे. त्यासाठी मोबाईलवर वापरता येतील अशी अनेक ॲपसुद्धा विकसित करण्यात आली आहेत. उदाहरणार्थ भीम ॲप, SBI, एनिवेअर इत्यादी. या संदेशवहनांच्या सुविधांद्वारे आपण अनेक प्रकारची देयके भरणे, खरेदी विक्री असे अनेक व्यवहार करू शकतो. संदेशवहनाची सुविधा आता मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. ही सुविधा फक्त दूरध्वनीवरून बोलणे किंवा संदेश पाठवण्यापुरती मर्यादित राहिलेली नसून आपण आता व्हिडिओ कॉलिंग देखील करू शकतो. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकाच वेळी अनेकांशी बोलू शकतो. संदेशवहनाच्या अशा फायद्यांबरोबरच अनेक तोटेसुद्धा आहेत. आंतरजालाद्वारे अनेक गुन्हे होत असतात. उदाहरणार्थ ईमेल, संकेतस्थळ हॅकिंग, फसवणूक, चोरी, सायबर हल्ले, युद्ध, आतंकवाद इत्यादी. यामध्ये माहितीची चोरी, आर्थिक फसवणूक, महत्त्वाच्या संकेतस्थळांवर अतिक्रमण अशा प्रकारचे धोके संभावतात. त्यामुळे आंतरजालावर सामाजिक माध्यमांचा वापर करताना खूप काळजी घेणे आवश्यक असते. आपली माहिती खात्री केल्याशिवाय कुणालाही देऊ नये. स्वतःहून कोणताही संदेश, संवेदनशील किंवा व्यक्तिगत माहिती सामाजिक नेटवर्किंग साईट्स, ब्लॉग इत्यादींवर टाकू नये. विविध देशांदरम्यान अनेक सायबर हल्ले होताना दिसत आहे. यावरून तुम्हाला जागतिक आंतरजालावरील सायबर युद्धाचा अंदाज करता येईल. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्रकरण 12 पर्यटन. भौगोलिक स्पष्टीकरण. आपण विविध हेतूंनी जवळचा अथवा दूरचा प्रवास करतो. उदाहरणार्थ सण, समारंभ, उत्सव, खेळ, भटकंती, मनोरंजन इत्यादी. कोणत्याही ठिकाणी जाताना पूर्वतयारी करावी लागते.
जसे त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग निवडणे, वाहतुकीची साधने, आवश्यक दैनंदिन गरजेच्या वस्तू घेणे इत्यादी. इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर आपण तेथील प्रेक्षणीय आणि रमणीय स्थळांना भेटी देतो. काही वेळा तर वास्तव्यही करतो. तेथील काही सोयीसुविधांचा लाभ घेतो. त्या बदल्यात आपण मोबदलाही देतो. आपण राहते ठिकाण सोडून वेगळ्या ठिकाणी भेट देणे, आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार करणे, निवास करणे इत्यादी उद्देशांनी प्रवास केला जातो. असा प्रवास म्हणजे पर्यटन होय. भौगोलिक स्पष्टीकरण. नकाशात दिलेली ठिकाणे वेगवेगळ्या कारणांमुळे नावारूपाला आली आहेत. ठिकाणांच्या प्रसिद्धीसाठी विशिष्ट गोष्टी कारणीभूत असतात. उदाहरणार्थ निसर्ग सौंदर्य, आल्हाददायी हवामान, रमणीय दृश्ये, गरम पाण्याचे झरे, सागर किनारे, ऐतिहासिक वास्तू, शिल्पकला, धार्मिक स्थळे, अभयारण्ये इत्यादी. हेच पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. राजकीय सीमेच्या आधारावर पर्यटनाचे पुढील 2 प्रकार पडतात. स्वदेशी पर्यटन. देशांतर्गत केलेले पर्यटन हे स्वदेशी पर्यटन म्हणून संबोधले जाते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील पर्यटकांनी तामिळनाडू राज्यात कन्याकुमारी येथे पर्यटनासाठी जाणे. नागपूरच्या पर्यटकांनी औरंगाबाद येथील वेरूळ व अजिंठ्याची लेणी पाहण्याकरिता जाणे. परदेशी पर्यटन. आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात पर्यटनासाठी जाणे म्हणजे परदेशी पर्यटन होय. उदाहरणार्थ, भारतातील पर्यटकांनी स्वित्झर्लंडला पर्यटनासाठी जाणे. अमेरिकेतील पर्यटकांनी भारतात पर्यटनासाठी येणे. माहीत आहे का तुम्हाला, परदेशी पर्यटनासाठी पारपत्र, परदेशी प्रवेश व निर्गमन परवाना, प्रवासी विमा आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परदेशी पर्यटनासाठी ज्या देशात आपण पर्यटन करणार आहोत त्या देशाचे चलन आपल्याकडे असावे लागते. त्यासाठी आपले चलन त्या देशाच्या चलनात बदलून घ्यावे लागते. पर्यटनाचा हेतू आणि पर्यटन स्थळांची वैशिष्ट्ये यांच्या आधारे पर्यटनाचे अनेक प्रकार पडतात. त्यापैकी काही प्रकार सोबतच्या छायाचित्रांच्या आधारे स्पष्ट केले आहेत. माहीत आहे का तुम्हाला, पर्यटनासाठी GPS. आधुनिक भ्रमणध्वनीमध्ये उपलब्ध असणारी GPS यंत्रणा किंवा GPS उपकरणाचा वापर पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. यासाठी गुगल मॅप यासारख्या ॲपचा उपयोग केला जातो. या यंत्रणेतील नकाशामुळे आपण नेमके कोठे आहोत हे कळते. आपणास कोठे जायचे आहे हे ठरवल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचण्याकरिता विविध पर्यायी रस्ते, अंतर, वाहनाच्या प्रकारानुसार लागणारा वेळ, वाटेतील सुविधा जसे पेट्रोल पंप, उपाहारगृह, निवास व्यवस्था इत्यादींची माहिती मिळते. पर्यटनासाठी त्याचा उपयोग करता येतो. भौगोलिक स्पष्टीकरण. पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे. या व्यवसायातून प्रदेशाच्या नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक स्थितीची ओळख जगाला होते. देशी पर्यटकांप्रमाणेच अनेक परदेशी पर्यटक प्रदेशातील विविध ठिकाणांना भेटी देतात. त्यामुळे प्रदेशाच्या, देशाच्या अर्थव्यवस्थेत परकीय चलनाची भर पडते. या फायद्यांशिवाय पर्यटन स्थळांचा विकास होणे, तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होणे इत्यादी चांगल्या गोष्टीही घडतात. पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन स्थानिक रहिवासी प्रदेशातील निसर्गाचे, संस्कृतीचे जतन करण्याबाबत सजग बनतात. पर्यटनाच्या विकासासाठी विविध माध्यमातून जाहिरात केल्यास पर्यटन व्यवसायाची वाढ होण्यास मदत होते. भौगोलिक स्पष्टीकरण. पर्यटनाला चालना देण्यासाठी त्याचे विविध प्रकार उदयास येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे पर्यावरण स्नेही पर्यटन होय. वाढती लोकसंख्या, प्रदूषण, नागरीकरण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. असे लक्षात आल्यानंतर पर्यावरण स्नेही पर्यटन ही संकल्पना पुढे आली. पर्यटनाचा हा एक पर्यावरणपूरक प्रकार आहे. पर्यटन करताना पर्यटकांकडून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली जाते. असे पर्यटन पर्यावरण स्नेही पर्यटन असते. या पर्यटनाद्वारे पर्यटन स्थळी कचरा न टाकणे, ध्वनी प्रदूषण टाळणे, वृक्ष व अन्य पशुपक्ष्यांना इजा न पोहोचवणे इत्यादी दक्षता घेतली जाते. त्याचबरोबर अलीकडील काळात कृषी पर्यटन ही संकल्पना उदयास आली आहे. शहरापासून दूर, प्रदूषणमुक्त अशा ठिकाणी शेती संबंधित क्रियांची सांगड घालून कृषी जीवनाचे दर्शन घडवले जाते. ते पाहण्यासाठी पर्यटकांना आकर्षित केले जाते. त्यास कृषी पर्यटन असे म्हणतात. शहरी जीवनशैलीत बदल म्हणून लोकांना शेतात जाऊन राहणे, शेतकऱ्यांकडून सुशुल्क पाहुणचार स्वीकारणे यांचा कृषी पर्यटनात समावेश होतो. महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात कृषी पर्यटनासाठी उत्तम पर्यटन स्थळे विकसित झाली आहेत. चित्रपट पर्यटन हा एक पर्यटनाचा नवीन प्रकार आहे. ज्या ठिकाणी चित्रपटांचे चित्रीकरण केले जाते तेथे येणाऱ्या लोकांची गर्दी पाहता
चित्रपट पर्यटन संकल्पना पुढे आली आहे. त्याकरिता चित्रीकरणाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध सेवा व सुविधा पुरवण्यात येतात. उदाहरणार्थ मुंबई चित्रनगरी, रामोजी फिल्म सिटी इत्यादी. कोकणातील तारकर्ली हे ठिकाण समुद्रतळ व तेथील जीवसृष्टी पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पर्यटकांना स्नॉर्कलिंग व स्कुबा ड्रायव्हिंग करण्याची सोय आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने तारकर्ली, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. भारतातील पर्यटन विकासाचे महत्त्व. भारत देश निसर्गदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. येथे पर्यटन व्यवसायाला भरपूर वाव आहे. भारतातील निसर्ग समृद्धता, आकर्षक भूदृश्ये, हिमालयांसारखे उत्तुंग पर्वत, रमणीय सागर किनारे पर्यटकांना आकर्षित करतात. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीतील विविधता, सण, उत्सव, परंपरा, पोशाख, भारतीय मसाल्यांपासून बनवलेले वैविध्यपूर्ण अन्नपदार्थ व भारतीयांचे सौजन्यपूर्ण आदरातिथ्य यामुळे पर्यटनासाठी भारतात खूप संधी आहे. माहीत आहे का तुम्हाला, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC यांनी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. प्रमुख पर्यटन स्थळांवर विश्रांतीगृह, जलक्रीडा, सागरी किनाऱ्यावर पर्यटक निवासगृहे इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. डेक्कन ओडिसी ही पर्यटनाकरता विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. ही रेल्वे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारतीय रेल्वे व पर्यटन मंत्रालय यांच्या सहकार्याने चालवली जाते. ही रेल्वे मुंबई, नाशिक, वेरूळ, अजिंठा, कोल्हापूर, गोवा, रत्नागिरी इत्यादी पर्यटन स्थळांना पर्यटकांना घेऊन जाते. ही गाडी म्हणजे एक प्रकारचा फिरता राजमहालच आहे. अशाच प्रकारची दुसरी विशेष रेल्वे पॅलेस ऑन व्हील्स या नावाने ओळखली जाते. ही रेल्वे दिल्ली, जयपूर, उदयपूर, भरतपूर, आग्रा, दिल्ली असा प्रवास करते. अनेक देशी विदेशी पर्यटक या रेल्वेचा आनंद घेतात. भारतीय रेल्वेने पर्यटनाचे खास आकर्षण म्हणून पारदर्शक छताचा डबा विस्डोम असलेली रेल्वे गाडी नुकतीच सुरू केली आहे. ही रेल्वे विशाखापट्टणम ते किरंदल मार्गावर धावते. या रेल्वेमध्ये संपूर्ण वातानुकूलित व काचेचे छत असलेला डबा असून यात बसून अराकू खोरे, अनंतगिरी घाटमाता, बोरा गुहा या निसर्ग समृद्ध प्रदेशांचे विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेल्यावर भरती ओहोटीच्या वेळापत्रकाची माहिती असू द्या. स्थानिक मार्गदर्शकाशिवाय समुद्रकिनारा, पर्वताचे कडे, वनप्रदेश, अपरिचित गुहा किंवा इतर स्थळांच्या ठिकाणी जाऊ नका. समुद्रकिनाऱ्यावरील कठड्यांवर, पर्वताच्या कड्यावर जंगल प्राण्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह टाळा. समुद्राच्या खोल पाण्यात उतरण्याचा व पोहण्याचा मोह टाळा. पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवा. पर्यटन स्थळी असलेल्या प्राण्यांना, पक्ष्यांना इजा होणार नाही याची दक्षता घ्या. पर्यटन स्थळी लावलेल्या फलकांवरील सूचनांचे पालन करा. पर्यटन व आर्थिक विकास. पर्यटन विकासातून भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो. पर्यटनातून उपाहारगृहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष फायदा होतो. त्याचबरोबर पायाभूत सुविधांचा विकास होतो व रोजगार निर्मिती होते. यातून अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्ष फायदा होतो. पर्यटन हे आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून पर्यटन हा अदृश्य व्यापार आहे असे म्हणतात. पर्यटन व पर्यावरणीय विकास. पर्यावरणीय विकासासाठी पर्यटन उपयुक्त ठरते. पर्यटन उद्योगाच्या गरजेतून नैसर्गिक ठिकाणे, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यांचा विकास करण्यासाठी शासनाकडून आर्थिक गुंतवणूक केली जाते. पर्यावरणपूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन पर्यटन स्थळांचा विकास केला जातो. निवासस्थाने, रिसॉर्ट्स, वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांची रचना देखील पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाते. या विकासात वीज, पाणी यांचा काळजीपूर्वक वापर केला जातो. पुनर्वापर संकल्पनाही वापरली जाते. पर्यावरणाची नैसर्गिक स्थिती राखून पर्यटन विकसित केले जाते. पर्यटन व आरोग्य. भारतामध्ये काही पर्यटक हे आरोग्य सुविधा घेण्यासाठी येतात. येथील पर्यटन स्थळांना भेटी देण्याबरोबरच भारतातील आयुर्वेद, योगशास्त्र, प्राणायाम यातून शारीरिक सुदृढता व मनःशांती मिळावी हा यामागे हेतू असतो. भारतातील रुग्णालयात मिळणारे उपचार, केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया या तुलनेने कमी खर्चात होत असल्यामुळे देखील जगातील अनेक देशातून रुग्ण भारतात येतात.
अशा व्यक्तींना लागणाऱ्या सेवा सुविधांपासून वैद्यकीय पर्यटन विकसित होते. पर्यटन आणि सामाजिक विकास. पर्यटनाच्या माध्यमातून काही वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक प्रकल्पांचा विकास होऊ शकतो. ग्रामीण संस्कृती, आदिवासी जीवन व संस्कृती यासारख्या घटकांचा पर्यटनात समावेश केल्यास पर्यटनाला सामाजिक दिशा मिळते व समाजातील उपेक्षित घटकांचा विकास करता येतो. महाराष्ट्रातील मेळघाटातील आदिवासी जीवन समाजसेवक बाबा आमटे यांचा आनंदवन प्रकल्प, राळेगण सिद्धी, हिरवे बाजार यासारख्या आदर्श गावांना भेट देणे इत्यादींसारख्या पर्यटनातून सामाजिक जाणीव निर्माण होते व तेथील विकासाला चालना मिळते. भारतात अशा प्रकारच्या पर्यटनाला मोठा वाव असून भविष्य काळात भारतीय अर्थव्यवस्थेत पर्यटन हा एक महत्त्वपूर्ण घटक ठरू शकेल. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.